आज मी तुम्हाला घेऊन आले आहे एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो। आपण आहोत नेपाळमधील पोखरा शहरात आणि आज आपण दर्शन घेणार आहोत गुप्तेश्वर महादेव गुहेचे। ही केवळ एक गुहा नसून निसर्गाचा एक चमत्कार आणि श्रद्धेचे एक जागृत स्थान आहे। आता आपण बोलूया इथे लागणाऱ्या प्रवेश शुल्काबद्दल। जेव्हा तुम्ही इथे भेट द्याल तेव्हा तुम्हाला प्रवेशासाठी काही शुल्क द्यावे लागेल, जे खालीलप्रमाणे आहे। नेपाळी नागरिक 50 रुपये, नेपाळी विद्यार्थी 35 रुपये, आंतरराष्ट्रीय पर्यटक 100 नेपाळी रुपये। जर तुम्ही भारतीय पर्यटक असाल तर हे शुल्क भारतीय चलनानुसार साधारण 62.5 रुपये इतके होते। 5 वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथले तिकीट काउंटर सकाळी 6 वाजता उघडते आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होते, त्यामुळे तुमची भेट या वेळेनुसारच प्लॅन करा। जर तुम्ही पोखरामध्ये येत असाल तर या ठिकाणाला भेट देणे चुकवू नका। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथल्या पायऱ्या थोड्या निसरड्या आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक चालणे गरजेचे आहे। महादेवाच्या दर्शनासोबतच इथली शांतता तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्न करेल। ही गुहा जवळपास 9.5 किलोमीटर लांब असल्याचे मानले जाते, ज्यामुळे ती दक्षिण आशियातील सर्वात लांब गुहांपैकी एक ठरते। 16व्या शतकात या गुहेचा शोध लागला असे म्हटले जाते। या गुहेचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले स्वयंभू शिवलिंग। गुहेच्या आत गेल्यावर आपल्याला सतत पाण्याचा आवाज ऐकू येतो। हा आवाज येतो डेव्हिस फॉल्समधून पडणाऱ्या पाण्याचा। हे पाणी थेट गुहेच्या खालून वाहत जाऊन एका मोठ्या नैसर्गिक धबधब्याचे रूप धारण करते। येथील वातावरण थोडे गूढ पण तितकेच शांत आहे। गुहेच्या भिंतीवर निसर्गाने कोरलेली विविध रूपे पाहून आपण थक्क होतो। जसे जसे आपण गुहेत खोलवर जातो तसे तसे आपल्याला निसर्गाच्या अफाट शक्तीची जाणीव होते। जर तुम्हाला गुप्तेश्वर महादेव गुहेची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। अशाच नवनवीन ठिकाणांची सफर करण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासासह। हर हर महादेव।